नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. आता आपण संचांवरील तिसरी क्रिया पाहूया. दोन संचांचा संयोग म्हणजेच युनियन ऑफ टू सेट्स. दोन संचांचा संयोग म्हणजे काय ते समजण्यासाठी आपण ही थोडी व्याख्या समजून घेऊया. समजा ए व बी हे दोन संच दिलेले आहेत, तर ए व बी मधील सर्व घटकांनी मिळून तयार होणाऱ्या संचास ए आणि बी या संचांचा संयोग संच म्हणतात. आणि तो संयोग संच ए संयोग बी असा लिहितात. इंग्रजीत वाचताना ए युनियन बी असा लिहितात आणि वाचतात, आणि मराठीत वाचताना हा ए संयोग बी असा वाचतात. ए संयोग बी हा संच गुणधर्म पद्धतीने असा लिहिला जातो. ए संयोग बी बरोबर महिरपी कंसात एक्स असा आहे की एक्स हा ए चा घटक आहे किंवा एक्स हा बी चा घटक आहे कंस पूर्ण. म्हणजे संयोग संचातील घटक हे एकतर ए चे घटक असतात किंवा संच बी चे तरी घटक असतात किंवा दोघांचेही घटक असू शकतात. म्हणजे दोघांचा मिळून हा संच या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. यासाठी आपण काही उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण, ए बरोबर महिरपी कंसात -1 -3 आणि 2 असे 3 घटक यामध्ये दिलेले आहेत. संच बी दिलेला आहे 2 3 5 7 9 कंस पूर्ण. आणि हेच दोन्ही संच इथे मी वेन आकृतीने दाखवलेले आहेत. डावीकडचं छोटं वर्तुळ म्हणजे संच ए आहे. संच ए मधले घटक इथे दाखवलेत -1 -3 2. आणि संच बी म्हणजे मोठं वर्तुळ आहे, त्यामधले घटक आहेत 2 3 5 7 9 2 3 5 7 9. आणि 2 जो आहे तो दोन्ही संच मध्ये असणारा घटक आहे. हा सामायिक घटक आहे म्हणून तो इथे दाखवलेला आहे, कारण तो दोन्ही वर्तुळामध्ये त्याचा समावेश व्हायला पाहिजे, कारण तो सामायिक घटक आहे. मग या दोघांचा संयोग संच आपल्याला लिहायचा आहे. संयोग संच म्हणजेच ए मधले पण सर्व घटक यामध्ये आले पाहिजेत, बी मधले पण सर्व घटक यामध्ये आले पाहिजेत, आणि सामायिक घटक जे असतात की जे दोन्ही मध्ये आलेले आहेत ते मात्र यात लिहिताना एकदाच लिहायचा आहे. तो घटक एकदाच लिहायचा असतो. म्हणजे ए संयोग बी बरोबर महिरपी कंसात हे सर्वच घटक आले -1 -3 2 3 5 7 9 असे सर्व घटक यामध्ये लिहिलेले दिसत आहेत. आणि हेच जर आपण बी संयोग ए लिहिला तर तो सुद्धा असाच संच आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ए संयोग बी आणि बी संयोग ए हे दोन्ही संच एक समानच असतात, एकसारखेच असतात, हे लक्षात ठेवा. दुसरं उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये आपण छेद संच आणि संयोग संच या दोघांचाही लिहिण्याचा सराव करूया. एक्स संच दिलेला आहे AEIOU 5 घटक दिलेले आहेत, आणि वाय बरोबर दिलेले आहेत ABCDGHI असे 1 2 3 4 5 6 7 घटक यामध्ये दिलेले आहेत. मग आता प्रथम या दोघांचा संयोग संच लिहूया. एक्स संयोग वाय. हे कसं वाचायचंय? एक्स संयोग वाय बरोबर महिरपी कंसात पहिल्यांदा मी एक्स मधले सर्व घटक ओळीने लिहितोय. AEIOU हे घटक इथे लिहिले. आता वाय मधले घटक लिहिताना मी ही काळजी घेतोय की जो घटक पहिल्यांदाच जर लिहिलेला असेल तर तो पुन्हा पुनरावृत्ती त्या घटकाची करायची नाही, रिपिटेशन करायचं नाही. संच लिहिताना एक घटक हा एकदाच लिहायचा असतो, पुनरावृत्ती करायची नसते. मग आता वाय मधले घटक लिहिताना ए पासून सुरुवात करतोय, पण ए ऑलरेडी आपण लिहिलेला आहे त्यामुळे तो पुन्हा लिहायचा नाहीये. मग बी पासून सुरुवात केली, बी सी डी जी आणि एच, आणि आय पण यापूर्वीच आलेला आहे कारण तो एक्स मध्ये पण होता, त्यामुळे आय पुन्हा लिहिण्याची गरज नाही. तर या पद्धतीनं एक्स संयोग वाय हा संच आपल्याला असा लिहिता येईल. म्हणजे एक्सचे पण सर्व घटक यामध्ये लिहिलेले आहेत, वाय मधले पण सर्व घटकांचा समावेश या संयोग संचामध्ये झालेला आहे, आणि जे कॉमन एलिमेंट आहेत
ए आणि आय, इथे पण ए आणि आय आहेत. हे कॉमन एलिमेंट म्हणजे सामायिक घटक जे असतात ते यामध्ये एकदाच आले पाहिजेत. अशा पद्धतीनं संयोग संच लिहायचा आहे. आता आपण याच दोन संचांचा छेद संच लिहूया. एक्स छेद वाय बरोबर मैरपी कंसात. छेदसंच म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की दोघांमधील फक्त सामायिक घटक लिहायचे आहेत, कॉमन एलिमेंट आहेत ते फक्त लिहायचे आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की दोघांमध्ये कॉमन ए आणि आय आहेत, हे दोनच घटक आहेत. एक्स मध्ये पण ए आय हे घटक आहेत, वाय मध्ये पण ए आणि आय हे घटक आहेत. म्हणून छेद संचात फक्त सामायिक घटक लिहितात, तर त्याप्रमाणे हा सामायिक घटकांचा छेदसंच तयार होईल. तिसरं उदाहरण पाहूया. पी बरोबर मैरपी कंसात 1 2 3, क्यू बरोबर मैरपी कंसात 7 8 9 10. आता इथे दोघांचा संयोग संच प्रथम लिहूया. पी संयोग क्यू बरोबर पी चे सर्व घटक पहिले लिहिले 1 2 3. नंतर क्यू चे घटक लिहिताना काळजी घ्यायची आहे की पी मध्ये जर कोणता घटक आला असेल तो रिपीट झाला असेल तर इथे लिहिताना एकदाच लिहायचा आहे, पण इथे कोणताही रिपीट झालेला नाहीये. मग 7 8 9 10 हे घटक ओळीने मांडले. अशा पद्धतीने पी क्यू यांचा संयोग संच आपण इथे लिहिलेला आहे. आता या दोघांचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल या दोघांमध्ये एकही घटक सामायिक नाही, म्हणजे यांचा छेद संच हा रिक्त येणार आहे. पी छेद क्यू बरोबर रिक्त संच, किंवा आपण तो रिक्त संच फाय या चिन्हाने पण लिहितो. पी छेद क्यू बरोबर रिक्त संच म्हणजेच फाय. म्हणजे इथे दोघांमध्ये एकही घटक सामायिक नाहीये, म्हणजेच पी आणि क्यू हे विभिन्न किंवा विभक्त संच आहेत असं आपल्याला म्हणता येईल. लेट अस लर्न थर्ड ऑपरेशन, युनियन ऑफ टू सेट्स. Let A and B are the two given sets. Then the set of all elements of set A and set B is called the union of two sets. It is written as A union B and read as A union B. This is a symbol for union of two sets. And the union of these two sets is written in rule method as A union B is equal to, in curly bracket, X such that X belongs to A or X belongs to B, bracket complete. To understand the union of two sets, let us learn one example. Set P is given 1 2 3 5 4 6, bracket complete. Q is equal to 4 6 7 8. So P and Q, these are the two given sets. I will represent these two sets in Venn diagram also. Here this circle represents the set P. So all the elements of P are included in this circle, and the elements of Q 4 6 7 8 are included in this circle. And there are two elements common. 4 and 6 are in both the sets. So 4 6, here also 4 6. So these are the common elements. So I write here 4 6 in both the circles. Now we have to write the union of these two sets. So let us start union of these two sets. P union Q is equal to, in curly bracket, first write all the elements of set P. So 1 2 3 5 4 6. So I write here all the elements 1 2 3 5 4 6. Then I will start to write all the elements of Q. But while writing the set Q, we have to observe the set P also, because is there any repetition of elements? We have to take care of these repeated elements. So because repeated elements are written at once only. Repetition is not allowed while writing the sets in listing method. So P union Q is equal to, in curly bracket, first I write all the elements of set P as it is, and then I will write the elements of Q. 4 and 6 are already written here, so there is no need to write again because repetition is not allowed. So write only 7 and 8 in these sets. So this is the union of set P and
Q. Now let us write their intersection of P and Q. So P intersection Q is equal to, and just we learn how to write the intersection of two sets. The intersection of these two sets means we have to write the common elements only. And if we observe this Venn diagram, or if we observe these two sets, there are only two elements are common between these two sets. So write only common elements 4 and 6. This is the intersection of these two sets. To learn more, you can see these three examples also. Just we learn these three elements here. So if you learn these three elements, you will understand what is union of two sets here. Now let us learn one interesting example based on this Venn diagram. And it is very simple. From the Venn diagram, we have to write the following sets. So we have to observe this Venn diagram very carefully, and we have to write all these sets A, B, U, A intersection B, A union B, A complement, B complement, complement of A intersection B, and complement of A union B. So we have to write all these sets here by observing this Venn diagram. Now let us start with the set A. So this green circle represents the set A. So whatever the elements are inside this green circle, these are the elements of set A. So the elements of set A are P, Q, R, S, M, N. So I write here P, Q, R, S, M, N are the elements of set A. Now let us start with set B. So this is violet color circle is the represents set B. So the elements inside this circle are the elements of set B. So I write M, N, D, E, F. So these are the elements of set B. Now let us start universal set U. The elements which are inside the rectangle are the elements of this set U. So all these elements we have to write in the set U. So start with P, Q, R, S, M, N. So all these elements I write here. Then D, E, F, and then X, Y, Z. So all these elements I wrote in this set U. So this is the universal set here. Now let us write the set A intersection B. So intersection means only common elements we have to write. So M and N, these are the two elements common between these two sets. So A intersection B is equal to, in curly bracket, M, N. So these are the two common elements in both these sets here. So common elements we have to write in the intersection set. Now A union B is equal to, in curly bracket, A union B means we have to write all the elements of A and all the elements of B, and the common elements we have to write at once only. So this is the union. So A union B is equal to, first I write all the elements of A. So P, Q, R, S, M, N. So I write here P, Q, R, S, M, N, all these elements, and then I will write D, E, F. So these are the elements of A union B here. Now I have to write complement of A. So to write the complement of set A, we have to observe, we have to concentrate on set U and set A. So which elements we have to write in this set? The elements which are in set U but not in A. So these are the elements we have to write in A dash. A dash means complement of A. So write the elements which are in set U but not in A. So right here in this figure also we can easily observe that which are in U but not in A. So
neglect this green circle means neglect these elements which are inside this green circle and write the remaining means rest of the elements we have to write in this set. Means D, E, F and X, Y, Z. So inside the green circle, whatever the elements are there, we have to neglect them. So instead of these elements P, Q, R, S, M, N, we have to write only D, E, F, X, Y, Z only. Similarly, we can write B dash means complement of set B. So to write complement of set B, we have to observe set U and set B. The elements which are in set U but not in B, these elements we have to include in this set. So write here instead of B here, write all these elements. So P, Q, R, S and X, Y and Z. So these are the elements we have to write P, Q, R, S, X, Y, Z in this set. Similarly, we can write complement of A intersection B. Now consider these two sets. The elements which are in U but not in A intersection B set. So neglecting these two elements, we have to write all these elements of set U. So write P, Q, R, S, then D, E, F, X, Y, Z. Instead of M and N, we write all the remaining elements here. Similarly, we can write complement of A union B. So how to write complement of A union B? You have to concentrate on set U and A union B. So we have to concentrate on these two sets. So the elements which are in set U but not in A union B. So we have to write these sets, and with the help of Venn diagram also we can easily understood the elements here. The elements which are in U, all these elements are in U but which are not in A union B, means we have to write only X, Y, Z. So all these elements which are in U but not in A union B, so these are the three elements which are not in A. So we write here complement of A union B is equal to X, Y, Z. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक गमतीशीर उदाहरण पाहूया आणि अतिशय सोपं उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये वेन आकृतीवरून आपल्याला पुढील संच लिहायचे आहेत. वेन आकृती दिलेली आहे. हा जो आयत दिसतोय, आयत म्हणजे विश्वसंच यू आहे. हिरव्या रंगाचं वर्तुळ दिसतंय तो संच ए आहे. जांभळ्या रंगाचं जे वर्तुळ आहे तो संच बी आहे. आणि यावरून आपल्याला ए बी यू, ए छेद बी, ए संयोग बी, ए डॅश म्हणजे ए चा पूरक संच, बी डॅश म्हणजे बी चा पूरक संच, त्यानंतर ए छेद बी चा पूरक संच आणि ए संयोग बी चा पूरक संच असे हे सर्व संच यादी पद्धतीने लिहायचे आहेत. मग त्यासाठी आपण ही वेन आकृती बारकाईने पाहूया, याचं नीट निरीक्षण करूया. मग प्रथम संच ए ला लिहूया. संच ए म्हणजे हिरव्या रंगाचं वर्तुळ आहे. मग या हिरव्या रंगाच्या वर्तुळाच्या आत जेवढे घटक आहेत ते सगळे संच ए चे घटक आहेत. म्हणून संच ए चे घटक लिहूया. पी, क्यू, आर, एस, एम, एन. एम, एन जो आहे ते दोन्ही वर्तुळाचे घटक आहेत, म्हणजे ए चे पण आहेत आणि बी चे पण आहेत. त्यामुळे ते दोन्ही संच लिहिताना ते घटक लिहायचे आहेत. मग याप्रमाणे आपण पी, क्यू, आर, एस, एम, एन हे हिरव्या रंगाच्या आतले सर्व घटक आपण इथे लिहिले. आता संच बी लिहूया. बी मध्ये कोणते कोणते घटक आहेत? एम, एन, डी, ई, एफ. मग ते सर्व घटक बी मध्ये आपण लिहिले. आता संच यू लिहूया. संच यू म्हणजे काय तर आयताच्या आतील सर्व घटक आपल्याला लिहायचे आहेत. मग आपण क्रमाने सगळे घटक लिहूया. पहिल्यांदा मी संच ए मधले सर्व घटक लिहितोय. पी, क्यू, आर, एस, एम, एन ते ओळीने इथे लिहिले. नंतर बी मधले घटक लिहूया. डी, ई, एफ इथे लिहिले. एम आणि एन एकदा लिहिलेले आहेत, त्यामुळे पुनरावृत्ती करायची नाही. संच यादी पद्धतीने लिहिताना एक घटक एकदाच लिहायचा असतो, त्यामुळं
पुनरावृत्ती करायची नाही, त्यामुळे MN एकदाच लिहिलेले आहेत. त्याप्रमाणे बीचे घटक सर्व याच्यात आले, एचे सर्व घटक आले आणि आता दोन्ही वर्तुळाच्या बाहेर आहेत पण आयताच्या आत आहेत असे घटक आहेत XYZ, कारण ते यूचे घटक आहेत, त्यामुळे XYZ चाही समावेश यामध्ये केला. म्हणजे यू म्हणजे आयत आहे, आयताच्या आतील सर्व घटक हे यूचे संचाचे घटक आहेत. आता लिहूया A/B. मग या A/B मध्ये लक्षात येत आहे की दोघांमध्ये सामायिक घटक आहेत M आणि N, म्हणून सामायिक घटकांचा संचच म्हणजे छेदसंच असतो, म्हणून A आणि B मध्ये सामायिक घटक आहेत MN, म्हणून तो संच असा लिहिला जाईल. आता लिहूया A संयोग B. A संयोग B लिहिताना A आणि B मधले सर्व घटक यामध्ये आले पाहिजेत, फक्त सामायिक घटक असतात ते एकदाच लिहायचे आहेत. मग इथे सामायिक घटक आहे दोन्हीमध्ये M आणि N, मग ते फक्त एकदाच लिहायचे. पहिल्यांदा A चे घटक लिहिले PQRSMN, नंतर B चे घटक लिहूया. B चे लिहिताना MN पुन्हा लिहिण्याची गरज नाही, मग फक्त लिहायचे DEF. या पद्धतीने आपल्याला A आणि B चा संयोग संच लिहिता येईल. आता लिहूया A चा पूरक संच A'. पूरक संच A चा लिहिताना आपल्याला दोन संचांकडे बारकाईने पाहायचं आहे, U आणि A. U आणि A या दोन संचांकडे पाहायचं आहे. जे घटक U मध्ये आहेत पण A मध्ये नाहीत. A चा पूरक संच लिहिताना आपल्याला U आणि A या दोन संचांकडे नीट पाहायचं आहे. यामध्ये कोणते घटक घ्यायचे आहेत A' मध्ये, तर U मध्ये असलेले पण A मध्ये नसलेले. मग आता U मध्ये असलेले पण A मध्ये नसलेले कोणते आहेत, म्हणजेच या हिरव्या वर्तुळाच्या आतील सर्व घटक सोडायचे आहेत, ते सोडून उरलेले जेवढे दिसतात U मधले ते सगळे घटक लिहायचे आहेत. म्हणजेच आपल्याला घटक लिहायचे आहेत DEF आणि XYZ हे सर्व घटक या A च्या पूरक संचामध्ये येतील. तसाच B चा पूरक संच B' लिहायचा आहे. B' लिहिताना U आणि B या दोन संचांकडे पाहायचं आहे. U मध्ये असलेले पण B मध्ये नसलेले घटक सगळे B' मध्ये लिहायचे आहेत. म्हणजेच B हे वर्तुळातले घटक घ्यायचे नाहीयेत, उरलेले सर्व घटक आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजेच कोणते कोणते घटक घ्यायचे आहेत, PQRS आणि XYZ तेच आपण इथे सर्व घटक घेतलेले आहेत. पहा इथे तुम्हाला दिसत असेल PQRS आणि XY आणि Z असे सर्व घटक आपण इथे लिहिलेले आहेत. आता लिहूया A/B चा पूरक संच. मग A/B चा पूरक संच लिहिताना आपल्याला या दोन संचांकडे पाहायचं आहे, U आणि A/B. U मध्ये असलेले पण A/B मध्ये नसलेले. मग A/B मध्ये फक्त M आणि N हेच घटक आहेत, म्हणजे हे दोन घटक फक्त आपल्याला सोडून द्यायचे आहेत आणि उरलेले सर्व घटक आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे PQRS DEF XYZ असे सर्व घटक या संचामध्ये येतील. A/B चा पूरक संच. आता लिहूया A संयोग B चा पूरक संच. A संयोग B चा पूरक संच. म्हणजे हे लिहिताना या दोन संचांकडे आपल्याला पाहायचं आहे. मग आता या दोन संचांकडे पाहताना यामध्ये कोणते घटक घ्यायचे आहेत, तर U मध्ये असलेले पण A संयोग B मध्ये नसलेले. मग आता असे कोणते घटक आहेत की जे U मध्ये आहेत पण या संचामध्ये A संयोग B मध्ये नाही आहेत, तर फक्त यामध्ये नसलेले हे तीनच घटक आहेत XYZ, तेच फक्त आपण इथे घेतले, कारण बाकीचे सर्व U चे घटक हे इथे आलेले आहेत. U मध्ये असलेले पण A संयोग B मध्ये नसलेले घटक आहेत हे तीन, ते फक्त आपण इथे लिहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे सर्व संच आपण इथे लिहिलेले आहेत. या उदाहरणाचा पुन्हा पुन्हा जर बारकाईने आपण अभ्यास केला तर तुम्हाला हे संच कसे लिहिलेले आहेत हे तुमच्या चांगलं लक्षात येईल.